नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं विदर्भ सखीमध्ये। आज आपण बघणार आहे चटपटीत असा साखर आंबा। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला गाढ असा साखर आंबा तयार झालेला आहे। चला तर जास्त वेळ न घालवता आपण साखर आंब्याला सुरुवात करूया। आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, तुम्ही करून बघा। नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीचा साखर आंबा आवडेल। आपल्याला नरमवाला आंबा घ्यायचा नाही आहे। तुम्ही बघू शकता 2.5 किलो मी हे आंबे घेतलेले आहे आणि छान मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आणि छान आता हे कोरडे करून घेऊया। आपल्याला याच्यामध्ये पाणी थोडंसं जरी नाही पाहिजे, कारण पाण्याने आपल्या साखर आंब्याला बुरशी येऊ शकते। त्याच्यामुळे छान असे कोरडे करून घेऊया आपण हे आंबे आणि त्याची साल काढून घेऊया। सर्व आंब्याची आपण आता साल काढून घेऊया। आपला हा साखर आंबा आरामात वर्षभर टिकतो। फक्त काळजी आपल्याला एवढीच घ्यायची आहे की याला पाण्याचा हात नाही लागू द्यायचा। आता चला तर आपल्या सर्व आंब्याची साल काढून घेतलेली आहे आपण। तुम्ही बघू शकता हे आपण 2.5 किलो आंबे घेतलेले आहेत। या पद्धतीने आता आपण असे खिसून घेऊया। मी जाड्या खिसणीनेच खिसून घेत आहे आणि छान असे जाड होतात ते। टेस्टला पण छान लागते। नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा खीस करू शकता। अशा पद्धतीने आपण आता सर्व खीस करून घेतलेला आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये आपण आता आधी साखर टाकून घेऊया। आपण 2.5 किलोला तशी साखर 2 किलो घेतो आणि भांड्याने जर मोजायचं असलं तर बघू शकता, तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजू शकता। मी हे भांडं घेतलेलं आहे। अशा पद्धतीने थोडंसं भरून घेतलेलं आहे। आता आपले हे 4 भांडे झालेले आहे खीस, बघू शकता या पद्धतीने। आणि आपल्याला गंज पण कोरडाच वापरायचा आहे, त्याला पाणी नाही लागू द्यायचं। अशा पद्धतीने आपण स्टीलच्या गंजामध्ये मोजून घेतलेले आहे 4 भांडे। आता याच्यामध्ये आपण साखर टाकूया। मी 4 भांड्याला 3 भांडे हे साखर घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही 4 भांडे पण टाकू शकता। याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर आपल्याला अर्धा किंवा 1 तास असंच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या साखरचं पूर्ण पाणी होतं। छान त्या आंब्यामध्ये साखर मुरून जाते आणि गॅसवर पण पटकन होऊन जाते आपला साखर आंबा। अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेला आहे आणि 1 तासासाठी याच्यावर झाकण ठेवून साईडने ठेवून देत आहे। पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे साखर। हे आपले आंबे गोड असल्यामुळे आपण 4 भांड्याला 3 भांडे साखर घेतलेली आहे। हेच जर आंबे आपले आंबट असते तर आपण दुप्पट प्रमाण घ्यावं लागेल आपल्याला। आणि हे एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि याच्यावर आपण झाकण ठेवून 1 तासासाठी साईडने ठेवून देऊया। आपला आता 1 तास झालेला आहे, बघू शकता। आपल्या साखरचं पूर्ण पाणी झालेलं आहे आणि आपला खीस पण पूर्ण डुबलेला आहे पाकामध्ये। आता थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून आपण गॅसवरती ठेवूया आणि छान असं ढवळत राहायचं 5-5 मिनिटातून, कारण खालून गंजाला चिटकू नये म्हणून। आणि जर आपल्या गंजाला चिटकलं तर आपल्या साखर आंब्याचा पण वास येतो जळकट। त्याकरिता आपल्याला ढवळत राहायचं 5-5 मिनिटातून आणि याच्यावरती आपल्याला झाकण नाही ठेवायचं, असंच राहू द्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला अशाच नवीन रेसिपी, डिझायनर ब्लाउज, डिझायनर ड्रेस शिकायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील। माझ्या चॅनलवर तुम्हाला लहान मुलींचे ड्रेस, डिझायनर ब्लाउज, लहान मुलींचा लेहंगा अशा पद्धतीचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता। आता बघू शकता आपला अर्धा 1 तास झालेला आहे आणि आपल्या साखर आंब्याचा कलर तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे, तांबूस कलर आलेला आहे याला। आपल्या साखर आंब्याचा कलर चेंज झाला म्हणजे आपला थोडासा साखर आंबा झालेला आहे। जास्त लाल होऊ द्यायचा नाही, कारण तो थंड झाल्यावर कडक होऊ शकतो। त्यामुळे थोडासा तांबूसच कलर होऊ द्यायचा आणि गरम असते तोपर्यंत थोडा आणखीन परत होतो तो। आता आपण गॅस बंद करूया। तुम्ही बघू शकता आपल्या साखरचा पण छान असा पाक झालेला आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे आपल्या साखर आंब्याला।
अशाच पद्धतीने साखर आंबा होऊ द्यायचा। आता आपण गॅस बंद करून साईडने ठेवूया आणि पूर्ण गार होऊ द्यायचा। पूर्ण रात्र पण ठेवलाच चालते साईडने गंजातच, किंवा 4-5 तास तरी आपला साखर आंबा थंड होणार नाही। त्याच्यामुळे छान थंड झाल्यावर आपण बरणीत भरूया। याच्यामध्ये आपण वेलची पूड पण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार। आणि हा उपवासवाला किंवा तसा पण नाश्त्याला घेतला तरी छान लागतो, पोळीसोबत पण खूप छान लागतो। अशा पद्धतीने आपण झाकण ठेवून थंड होऊ देऊया। तुम्ही पातळ ओढणी पण टाकू शकता आणि असा व्हाईट कलरचा कापड टाकायचा, जेणेकरून आपला छान गार होतो साखर आंबा। पूर्ण रात्र पण ठेवलंच चालते असंच, फक्त झाकण नाही ठेवायचं, म्हणजे ताट वगैरे ठेवायचं नाही आहे आपल्याला झाकण, कापडच ठेवायचा, कारण वाफ त्याच्यामधून निघून जाते। आपण दुसऱ्या दिवशी घेतो आहे हा साखर आंबा। पूर्ण गार झालेला आहे आणि आपला घट्ट पण झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आधी बघितला होता आपण थोडासा पातळ होता आणि थंड झाल्यानंतर बघू शकतो आपण छान असा घट्टसरपणा आलेला आहे त्याला। ही भरणी छान धुवून पुसून उन्हात सुकून घेतलेली आहे। थोडं जरी याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असलं तर आपल्या साखर आंब्याला बुरशी होऊ शकते, त्याच्यामुळे छान कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला भरणी। आणि स्टीलचा चमचा जास्त वापरायचा नाही, त्याच्यात टाकून ठेवायचा नाही, त्याच्यामुळे पण आपला साखर आंबा काळा पडू शकतो। अशा पद्धतीने आपण भरणीत टाकून घेत आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे मैत्रिणींनो, याची आंबट गोड झालेली आहे। शक्यतोवर आपल्याला हेच आंबे वापरायचे आहे, कारण जास्त आंबट वापरले तर आपला साखर आंबा खूप गोड होतो, त्याच्यामुळे आंबट गोड साखर आंबा खूप छान लागते चवीला। चला तर आपला साखर आंबा तर झाला तयार। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।